तो त्रास सहन करावा लागणार आहे. पण आपण एका जागेवर बसून त्रास सहन करतोय, पण विचार करा ते पंच, ते खेळाडू प्रत्यक्ष मैदानावर आपला घाम गाळणार आहेत. त्यांना त्या उन्हाच्या झळया सोसत आपल्यामधलं स्किल बाहेर काढायचं. सो आपण जातो थेट सामन्याकडे. पहिला सामना, उद्घाटनाचा सामना, द फर्स्ट मॅच ऑफ पार्थ ट्रॉफी 2022. या स्पर्धेचा पहिला मुकाबला वॉरियर्स विरुद्ध महात्मा फुले बारामती. आपण जाऊया पहिल्या चेंडूकडे. 12वा खेळाडू दोन्ही संघांचा आला नाही तर फाईन मिळेल. थँक्यू व्हेरी मच आलेले आहेत. निलेश लोणकर. उसळी घेणारा चेंडू पहिल्या चेंडूनं आकाशला थोडस चकवलं. आकाश आणि दुष्यंत इंगुले ही सलामीची जोडी. खर तर या मैदानाचा पुरेपूर अनुभव असणारा गोलंदाज आहे निलेश लोणकर. आणि बघा, पहिले दोन चेंडू जर बघितले, आणि मॅच सुरू होण्यापूर्वी प्रशांत सर आणि आम्ही चर्चा करत होतो की विकेटवर ग्रास जास्त आहे, तर त्या ग्रासचा फायदा गोलंदाज निश्चित उठवण्याचा प्रयत्न करणार. आणि निलेश सारखा चाणाक्ष गोलंदाज नाही उठवणार तर कोण उठवणार? निलेश लोणकर पहिल्या दोन चेंडूवर विकेटवर असणाऱ्या ग्रासचा पुरेपूर फायदा उठवतोय. दोन्ही चेंडू डॉट. तिसरा चेंडू त्याच लेनचा होता, पण यावेळी मात्र क्रॉस बॅटेड मारलेला मिड विकेटच्या दिशेने देखना चौकार. पहिला चौकार या स्पर्धेतला. तिसऱ्या चेंडूवर येतो चौकार. आकाश खातं उघडतोय. नॉन स्ट्राईकला दुष्यंत इंगोले उभा आहे. यावेळी त्याही पेक्षा आकर्षक फटका, सीधा षटकार. ऋषी मंगेश. सुरू झालेला आहे. सक्षम प्रो ऑडिओ, डीजे गणेश आणि टीम तयार झालेली आहे तुम्हाला नाचवायला. कारण या म्युझिकच्या तालावर मारलेले दोन फटके आकर्षक फलंदाजी करतोय आकाश. तिसऱ्या चेंडूवर चौकार, चौथ्या चेंडूवर षटकार. पहिले जे दोन डॉट बॉल गेले होते त्याची भरपाई करताना आकाश फॉर्म मध्ये, आणि म्हणूनच मला वाटतंय संघ व्यवस्थापनाने त्याला सलामीला पाठवण्याचा निर्णय घेतलाय. कारण खोलवर फलंदाजी आहे महात्मा फुले संघाकडे. असं असताना देखील आकाशला प्रमोशन मिळालेलं आहे. त्याचं कारण त्यानं दाखवून दिलेलं आहे की कारण हेच आहे की मी फॉर्म मध्ये आहे. आय एम अ हिरो, आय एम अ रिअल हिरो, आय एम इन फॉर्म. द फॉर्म मॅन आकाश काले. 5 चेंडू झाले, धावा एकूण फलकावर लागतायत 11. यावेळी मात्र दुष्यंतचा फटका फसला, जाळ्यात विणलं रणजित, आणि निलेशनं रणजित झेल घेतोय. झेल बाद दुष्यंत 0.
वेळ वाचवणार आहोत. खरं तर डे नाईट टुर्नामेंट आहे, त्यामुळे आता बॅड लाईट किंवा सायंकाळ होणं, अंधार पडणं हा प्रॉब्लेम नसणार आहे. पण तरी देखील सगळ्यांना इच्छा असते की रात्री 12च्या आत घरी जाऊन झोपायचंय, त्याच्यामुळे तोपर्यंत सामने संपावेत अशी अपेक्षा आहे. म्हणून आज थोडा उशीर होतो, ते आपण मधल्या काळात वेळ कव्हर करूया. सामने एकतर्फी निश्चित होणार नाहीत, विनाकारण फेकी आणि त्याचा फायदा दोन फलंदाज चाणाक्षपणे मिळवतात, आकाश काळे आणि नुकताच खेळायला आलेला शरद पवार. या नावात खूप मोठी ताकद आहे, कारण नुसतं शरद पवार म्हटलं तर सगळे चौकस बुद्धीने इकडे तिकडे बघतात. शरद पवार नाव कसं काय आलं, चुकून घेतलंय का? कारण खेळाडू तर कोण नाही येत. पवार साहेबांचं जे नाव आहे त्या नावात खूप मोठी जान आहे, जोश आहे, आणि म्हणून ते नाव जर कुठल्या खेळाडूचं असेल तर थोडस चाणाक्षपणा सगळ्यांच्या मध्ये संचारतो. बारामतीमध्ये कमीत कमी 4 ते 5 व्यक्ती आहेत त्या नावाचे, की त्यांच्या मातेपित्यांनी ते नाव त्यांना दिलेलं आहे. त्याचं कारणच ते की आदरणीय पवार साहेबांकडे बघूनच ते नाव पुढे दिलं गेलेलं आहे. आणि आता मैदानावर एक शरद पवार नावाचा खेळाडू शरद नॉन स्ट्राईकला उभा आहे. फुल टॉस, त्याचा फायदा घेताना आकाश फॉर्म मध्ये आहे आणि एक देखण्यात चौकार मारतोय. 4 रन. साहेब चषकाचे दुसरे आमचे आयोजक मित्र राकेश भैया वाल्मिकी, युवा मंचचे सन्माननीय पोपटजी उगाडे यांचं आगमन झालंय. आपलं स्वागत. त्याचबरोबर युवराज आपलंही स्वागत. तर त्यांच्या विरुद्ध महात्मा फुले क्रिकेट क्लब. पुढच्या दोन्ही संघांना विनंती राहील की आपण सामन्यासाठी तयार राहायचे. पुढचा सामना मी या ठिकाणी अनाउन्स करतो आहे.
प्रशांत भाऊ माळेचकर मावळ वर्सेस विरुद्ध आरसीसी देवीचा माळा करमाळा. देवीचा माळ करमाळा. आरसीसी करमाळा विरुद्ध प्रशांत भाऊ मावळ. जमिनीलगत जातो चेंडू. डीप मिड विकेटच्या दिशेने एक धाव मिळते. महात्मा फुले क्रिकेट क्लब. विद्य विना मती गेली, मती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना क्षुद्र खचले, इतके अनर्थ एका विद्येने केले. हा संदेश देऊन संपूर्ण देशाला एक वेगळी दिशा देणार व्यक्तिमत्व आदरणीय महात्मा ज्योतिबा फुले. दरम्यान सोमनाथ भाऊ गायकवाड युवा उद्योजक यांचं आगमन होते. आपलं मनपूर्वक स्वागत. धाव फलकाकडे आपण जाऊया. 24 धावा फलकावर लागतात तिसऱ्या षटकामध्ये. खर तर निलेश पहिले षटक 2 चेंडूचा अपवाद वगळता यशस्वी टाकलं होतं आणि म्हणून किशोरनं पुन्हा एकदा विश्वास टाकला. धावाचा धोका 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 बिस्कॉल आणि विनाकारण आकाश काळे धावा. सोमनाथजी गायकवाड यांचा या ठिकाणी सन्मान झालेला आहे. वेलकम. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला. तीन षटकानंतर दोन बाद 25 25 for loss of 2 after 3 overs. पार्थ चषक 2022 या स्पर्धेचा पहिला सामना सुरू आहे. उद्घाटनाचा सामना सुरू आहे. पहिली इनिंग सुरू आहे. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे. 3 षटकानंतर 2 बाद 25 आणि उर्वरित 3 षटकांचं वर्णन करण्यासाठी सामन्याकडे आपल्याला थेट घेऊन जात आहेत हिंदीतून उत्कृष्ट समालोचक माझे मित्र मिस्टर प्रशांत आदोडे सर. प्लीज कम ऑन माइक. शुक्रिया मामा. एक बार फिर बढ़िया गेंद अपटम के बाहर गेंद थी. लॉकऑफ की तरफ खिलाड़ी मौजूद है और बढ़िया फील्डिंग करते हुए 1 रन का इजाफा. सिंगल के साथ स्कोर एक बार फिर आगे बढ़ता हुआ. 26 रन 2 विकेट के नुकसान पर आनंद चौहान पहुंच चुके हैं. आनंद चौहान आपका स्वागत है. इस बार हवा में गेंद गेंद के नीचे खिलाड़ी और ले लिया कैच. इमरान बैक टू द पवेलियन जाते हुए बहुत बड़ा झटका लगा. गॉन. అంటే ఆహాపురం అంటే ఇండియన్ రిథమ్ ఇరు ఇరు करके आज बेहतरीन खिलाड़ी है और मानाचा उपमुख्यमंत्री चषक में इन्होंने बहुत ही बेहतरीन प्रदर्शन किया था. लेकिन आज अच्छी गेंदबाजी, सुंदर गेंदबाजी का मुजाहरा. फाइन लेग के ऊपर से खेलने का जो प्रयास किया गया था उसमें उनको एक बार भी सफलता नहीं मिली. क्रीज के गहराई का इस्तेमाल इन्होंने जरूर किया था.
शानदार गेंदबाजी मैदान के अंदर। ओवर चौथा प्रगति पर 6 ओवर का मैच आप देख रहे हैं। प्रशांत बहु बाळस क्रिकेट प्रतिष्ठान मावळ बनाम आरसीसी देवी समाळ करमळा, ये इसके बाद में मुकाबला है। तो दोनों टीमों के कप्तानों को मैं विनती कर रहा हूं, आपकी प्लेइंग 11 की लिस्ट और उसके साथ 6 ओवर के पहले आपका जो कप्तान है वो हमारे कॉम्बोस की तरफ आएगा, क्योंकि टॉस के लिए आपको रेडी रहना है। 12 पवार चषक 2022 में काफी सारे दर्शक इस स्टेडियम पर, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर स्टेडियम पर हमारे साथ जुड़े हुए, सबका स्वागत है। tenniscricket.in के माध्यम से इस टूर्नामेंट का लाइव टेलीकास्ट आप देख रहे हैं। बबलू शिंदे, टिपू भोसले, मयूर शेट्टी, शाहरुख मुलानी, शंभू बोरे, अभय चौहान, गणेश भोसले, हर्षवर्धन शेलार, सनी काशिद टूर्नामेंट को सफल बनाने के लिए बिल्कुल मेहनत कर रहे हैं। एक बार फिर ऑन साइड पर आते हुए खिलाड़ी मौजूद है। 1 रन का इजाफा। मिडल लेग स्टंप पर गेंद थी। जब पैरों की तरफ गेंदबाजी होती है तो बल्लेबाजों को खेलना बहुत आसान हो जाता है। रन संख्या फिलहाल आप देख सकते हैं, स्कोर जहां पहुंचा है 27 रन 3 विकेट के नुकसान पर। महात्मा फुले क्रिकेट क्लब का स्कोर आप मैदान के अंदर देख रहे हैं। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर स्टेडियम पर विकेट की बात करें तो विकेट के ऊपर जो घास रखा गया है उसका फायदा क्या गेंदबाज उठाएंगे? लेग पर गेंद पैरों की तरफ थी, लाइन से भटके तो पड़ेंगे, भटके गेंद चली गई बाउंड्री लाइन के बाद 6 रन। ब्यूटीफुल शॉट। शरद पवार बहुत ही सुंदर तरीके से इस गेंद के ऊपर करते हुए वार, जोरदार प्रहार, गेंद चली गई बाउंड्री लाइन के बाहर। मैग्निफिसेंट स्ट्रोक। लेग ब्रेक करना चाहते थे, गति परिवर्तन करने का प्रयास किया गया, लेकिन दिशाहीन गेंद थी, पैरों की तरफ गेंद थी, तो इसका भरपूर फायदा। और दिशाहीन गेंद पर एक बार फिर हमला करते हुए बल्लेबाज शरद पवार। शरद पवार पहुंचे 12 पर 9 गेंदों का सामना करते हुए 33 रन 3 विकेट के नुकसान पर। इस बार भी पैरों की तरफ गेंद है, पीछे कोई खिलाड़ी नहीं है, गेंद एक बार फिर बॉडी लाइन की तरफ जाएगी। शानदार बल्लेबाजी, दिशाहीन गेंदबाजी, इसका भरपूर फायदा। गेंद बॉडी लाइन के बाहर, ये लगा पार दादा पवार, जबरदस्त चौका।
वक्त हर्ष रहेंगे और दूसरी तरफ से शरद पवार। पार्थ पवार चषक 2022 आप देख रहे हैं। इसके बाद में प्रशांत बाबू मालस्कर प्रतिष्ठान, जिस टीम में आमदार चषक सांगवी में बहुत अच्छा प्रदर्शन किया था। स्टोक अच्छा बल्ले के बीचों बीच खिलाड़ी इस वक्त मौजूद है। वाइड स्लोक पर बहुत बढ़िया फील्डिंग होती हुई 1 रन का इजाफा। इसी के साथ अब नॉन स्ट्राइकर इनकी तरफ जाते हुए हर्ष। शरद पवार ने अभी तक बहुत अच्छी बल्लेबाजी की, 11 गेंदों का सामना करते हुए इन्होंने 16 रन बनाए हैं। 145 का स्ट्राइक रेट है। इनके बल्ले से एक शानदार छक्का और एक चौका आया है। ये एक बार फिर बहुत क्रूशियल खिलाड़ी साबित हो सकते हैं, खास करके महात्मा फुले क्रिकेट कप के लिए। स्ट्राइकर इन पर शरद पवार तैयार। 5वें ओवर का खेल है, कम से कम 60 के ऊपर का आंकड़ा एक फाइटिंग टोटल साबित हो सकता है। ओहो, मौका था खास करके बल्लेबाज के लिए। टप्पा खाने के बाद लेग स्टंप की तरफ गेंद थी, लेकिन एक परेशानी है जो आपको अगर दिखाई दे रहे तो एक बार फिर आप समझ सकते हैं। घास है तो गिरने के बाद और तेज होने वाली गेंद है, तो इसीलिए आपको लगता है कि गेंद लेग स्टंप की तरफ है, बल्लेबाज जल्दी खेलेंगे और एक बार फिर वो खराब गेंद थी। वो सारी चीजें यहां से लगता है, लेकिन एक बार टिप्पा खाने के बाद एक बार गति बढ़ रही है, वो एक बार फिर देखना बहुत जरूरी है। अच्छी गेंद ज्यादा आगे थी और गेंद को खेल दिया लॉन्ग बाउंड्री की तरफ। बहुत ही खूबसूरत स्ट्रोक, मैग्निफिसेंट स्ट्रोक। गेंद बाउंड्री के बाद 4 रन, मैग्निफिसेंट स्ट्रोक है। कहीं जोश में देखने वाला क्षेत्ररक्षक आपण बघतोय एकेरी धाव मिळते शरद पवार यांनी अफलातून बॅटिंग केली, यात काही शंका नाही। धावफलक धाबा एकूण होत आहेत त्या 43 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5व्या षटकात ते 2 चेंडू शिल्लक आहेत। फिलहाल ये 5वां ओवर प्रगति पर है। रन संख्या 43 रन, 3 विकेट के नुकसान पर। शरद पवार 21 पर खेल रहे, 14 गेंदों का सामना करते हुए हर्ष ने यहाँ से अगर देखे तो 2 रन बनाए हैं। इसके बाद में जो मुकाबला है प्रशांत बाबू मालस्कर प्रतिष्ठान तैयार है। एक बार फिर गेंद को कवर की तरफ खेलना चाहते थे, बल्ले के ऊपर ऊपरी सिरा लेते हुए चलिए पॉइंट की तरफ। फील्डर तो मौजूद है, इस वक्त 2 रन लेने का मौका मिलेगा। गेंद को अच्छी तरह से कनेक्ट नहीं कर पाए थे। आरसीसी देवी समाल करमाड़ा टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहता हूं, प्लीज टॉस के लिए रेडी रहे। प्रशांत भाऊ मालस्कर प्रतिष्ठान मावल, आपके लिए भी एक बार फिर मैं अनुरोध कर रहा हूं, प्लीज आप रेडी रहे टॉस के लिए। 5वें ओवर का खेल मैदान के अंदर आप देख रहे हैं। रन संख्या 45 रन, 3 विकेट के नुकसान पर। 45 पर 3। एक बार फिर ऑफ स्टंप के बाहर गेंद ड्राइव किया, लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी मौजूद है। जब तक गेंद को फिर करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने इत्मीनान के साथ सिंगल रन पूरा किया है। तो ये बहुत क्रूशियल ओवर आप मैदान के अंदर देख रहे हैं। इस ओवर की कहानी देखें तो रन संख्या कुल मिलाकर 46 रन, 3 विकेट के नुकसान पर 5 ओवर का खेल समाप्त हुआ। और हर्ष रखेंगे अपने पास स्ट्राइक जो 5 पर खेल रहे हैं। छोटा सा ब्रेक के साथ वापस आएंगे। देखते रहे, सुनते रहे पार्थ दादा पवन चषक 2022 का घमासान। थँक्यू विजय। इथे आपले ज्येष्ठ समालोचक नाहर शेठ यांचं आगमन झालेलं आहे आणि आज त्यांच्या डोळ्यात ते दिसते, कारण समालोचन कक्षासमोर तुम्ही उभे आहात, त्यामुळे तुमचं देखील प्रचंड योगदान या क्रिकेटच्या खेळाकरता आहे। आणि कॉमेंट्री करणे सगळ्यांचंच काम नाहीये, तर ते आज तुमच्याकडे तुमच्यावर देखील सरस्वती या ठिकाणी आशीर्वाद आहे। सर तुमचं स्वागत आहे। मी तुम्हाला विनंती करेन आपण व्यासपीठावरती असतेच तेव्हा। धावफलक धाबा एकूण 46 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। 46 पर 3। पार्थदा पवार यांच्या विठ्ठिदिन सोहळ्याच्या निमित्तानं आयोजित केलेली एक मानाची प्रतिष्ठेची लाख मोलाची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतो आहे। ये निर्णायक ओवर रहेगा। प्रशांत भाऊ मालस्कर प्रतिष्ठान, आरसीसी देवीचा माळ करमाड़ा टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहता हूं, प्लीज टॉस के लिए रेडी रहे। दोनों टीमों के कप्तान हमारे कॉम्बस में। रन संख्या कुल मिलाकर 46, 46।
जेपी आपका स्वागत है। मंगेश गेंदबाजी करने के लिए तैयार। ओ बहुत अच्छी गेंद, बहुत बढ़िया गेंद, टिप ऑफ स्टंप के बाहर था। गेंद को एक बार फिर कवर की तरफ खेलना चाहते थे, क्रीज के गहराई का इस्तेमाल भी हुआ था, लेकिन ये अच्छी गेंद है, बिल्कुल छठे स्टंप की तरफ थी और टिप्पा खाने के बाद ज्यादा ऊपर नहीं, लेकिन गति है। इस विकेट पर गिरने के बाद गेंद और तेज हो रही है। रन संख्या 40, 3 विकेट के नुकसान पर। ज्यादा सराहना हुए, काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद। संजय भालेराव मैदान के अंदर है। अजय अवलियर, संजय भालेराव जो मशहूर अंपायर है टेनिस जगत के। तीसरे अंपायर के तौर पर सुभाष चिन्ह दोरे इस वक्त हमारे कॉम बॉक्स में बैठे हुए हैं। गेंदबाजी करने के लिए फिलहाल गेंदबाज तैयार मंगेश। और टप्पा खाने के बाद उछालते हुए गेंद बाहरी किनारा। बल्लेबाज हर्ष बैक टू द पेबल जाते, मंगेश को विकेट मिलता हुआ। फिलहाल महात्मा फुले 11 टीम के लिए यह चौथा झटका गॉन। DJ, Chas, Chas. ओ दिल के राजा आजा रे आजा, सबको है तुझसे प्यार। प्रगति पर था, तब एक बार फिर साझेदारी बन रही थी, लेकिन छठे ओवर में रोक लगाया है गेंदबाज मंगेश ने। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का मुजाहिरा। रन संख्या फिलहाल आप एक बार फिर देख सकते हैं 48 रन 4 विकेट के नुकसान पर। सेठ बल्लेबाज शरद पवार ऑन स्ट्राइक, जिन्होंने अभी तक 21 रन बनाए 14 गेंदों का सामना करते हुए। स्ट्राइक रेट बहुत अच्छा है, 150 के स्ट्राइक रेट से खेलना एक बार फिर इन्होंने पसंद किया, लेकिन अब वो 200 की तरफ जाना पसंद करेंगे, क्योंकि आपके पास गेंदें बहुत कम है, वक्त बहुत कम है, केवल 3 गेंदों का खेल शेष है। तो 3 गेंदों में यहां से आपको कम से कम 2 बड़े शॉट तो खेलने होंगे। के बाहर गेंद पॉइंट पर खिलाड़ी मौजूद, इनके सर के ऊपर से गेंद एक बार फिर बाउंड्री की तरफ जा रही है। 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस जरूर आ रहे हैं, या दूसरा रन भी मुकम्मल किया, बिल्कुल किया गया है। 2 रन मुकम्मल, 2 रनों के साथ 50 रन पूरे होते हुए महात्मा फुले क्रिकेट 11 टीम के बारामती वॉरियर्स बनाए महात्मा फुले। ये बहुत ही बड़ा मुकाबला मैदान के अंदर चल रहा है। प्रशांत भाऊ माणस्कर स्पोर्ट फाउंडेशन के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहता हूं, विपक्षी टीम के कप्तान करमाला टीम के कप्तान पहुंच चुके हैं, तो प्लीज आप टॉस के लिए आइए। 50 अप फॉर महात्मा फुले 11। 2 गेंदों का खेल बहुत क्रुशियल रहेगा बल्लेबाजों के लिए। के बाहर कट करना चाहते थे, टप्पा खाने के बाद एक बार फिर बहुत तेजी के साथ गेंद आई है विकेट कीपर के दस्ताने की तरफ और बल्लेबाज सफल हुए थे। इस ओवर में कमाल की गेंदबाजी खास करके मंगेश द्वारा, क्योंकि सामने बल्लेबाज लेफ्ट एंड राइट हैंड कॉम्बिनेशन था, एक साझेदारी बन रही थी, उस साझेदारी को आपने तोड़ा, उसके बाद में समा बांधा है। बहुत ही अच्छी गेंदबाजी और एक अच्छी गेंद, वाह क्या बात है, सुंदर गेंदबाजी का मुजाहरा मंगेश द्वारा। विकेट जरूर गिरेगा एक बार फिर रनआउट के तौर पर, और अब जाकर 6 रन संख्या 50 रन 5 विकेट के नुकसान पर, और जीतने के लिए बारामती वॉरियर्स को 51 रनों की जरूरत है। गणेश अब आपकी बारी आएगी, क्योंकि स्कोर बताना बहुत जरूरी है।
तीन ओवर तक हमने अनाउंसमेंट के लिए, चौथे ओवर में, पांचवें ओवर में, छठे ओवर में, और करवाला टीम के कप्तान पहुंच चुके हैं। तो अनंत चौहान भी पहुंच चुके हैं। 2 साल पहले इस खिलाड़ी ने लगातार 20 अर्धशतक बनाने का काम किया था। वो एक खिलाड़ी एक बार फिर आपके सामने है, अनंत चौहान। सचिन भाऊ, राकेश भाईंना टॉस साठी पुढे घेऊन या. टॉस साठी पुढे या. दोन्ही कॅप्टन आलेत. इथं घ्या की समोर किंवा वरती कुठे घ्या. येस, कॉइन खाली पडला तर प्रॉब्लेम येईल. पुढच्या सामन्याची नाणेफेक होणार आहे. ओके, रमेश भाऊ आठवडे, गोजूबाईचे सन्माननीय सरपंच राकेश भैया वाल्मिकी, सचिन भाऊ, मोईन बागवान यांच्या उपस्थितीमध्ये टॉस होतोय. सहा षटकांचा सामना होईल. टॉस होतोय, क्रुशल टॉस. टॉस महत्वपूर्ण असणार आहे कारण विकेटवर ग्रास आहे, त्यामुळं खेळाडूंना स्ट्रॅटेजी करावी लागते आहे. शिवाय ऊन आहे आणि उन्हामध्ये खेळाडू दमतील, त्याचा फायदा समोरच्या संघाला घ्यायचा असतो. त्यामुळे कदाचित टॉस महत्वपूर्ण ठरणार आहे. प्रत्येक वेळी तो ठरतोच, पण आज रमेश भाऊ आठवडे यांच्या हस्ते टॉस होतोय. यानंतर होणारा जो मुकाबला आहे, प्रशांत भाऊ माळस्कर स्पोर्ट्स फाउंडेशन विरुद्ध RCC देवीचा माळ करमाळा. प्रशांत बाबू माड़स्कर स्पोर्ट फाउंडेशन की प्लेइंग की लिस्ट हमारे पास आई है, तो RCC देवी समाल करबला टीम की जो लिस्ट है वो भी हमारे पास आनी चाहिए. आनंद, प्रशांत बाबू माड़स्कर स्पोर्ट फाउंडेशन ने टॉस जीता है और डिसीजन पेंडिंग है, लेकिन मैं सभी कप्तानों को विनती करूंगा, टॉस होने के बाद डिसीजन आपको यहीं पर लेना है. प्लीज प्लीज, आपके लिए रिक्वेस्ट है. एक कैप्टन रनों की जरूरत है, तो पहले 3 ओवर की जो इंटरेस्टिंग कहानी है वो एक बार फिर जरूर आप सुनिए. हमारे साथ मामा जुड़े, बहुत ही अच्छी साउंड इनका है, बिल्कुल मीठी आवाज में आपको ये सुनाएंगे 3 ओवर में क्या होने वाला है मैदान के अंदर. ऑल सेट, सब कुछ तैयार है, तो चलते हैं एक बार फिर मामा जगताप की तरफ. धन्यवाद प्रशांत सर. नमस्कार बारामती. पार्थ चषक 2022 ही स्पर्धा या सामन्याने सुरू झालेली आहे आणि बारामतीच्या इतिहासामध्ये म्हणजे हे स्टेडियम तयार झाल्यानंतर पहिल्यांदाच, म्हणजे 2016 नंतर गेल्या 6 वर्षात पहिल्यांदा डे नाईट स्पर्धा होते आहे. खरं तर या अगोदर देखील बारामतीमध्ये अनेक वेळा प्रयत्न झालेले आहेत. जबरदस्त प्रहार, डीप मिड विकेट आणि बुलट चौकार. Your weakness is a perfect match. पार्थ फाउंडेशन आयोजित पार्थ दादा चषक 2022. पार्थ अजितदादा पवार. खर तर हे महाराष्ट्राचं युवा नेतृत्व आणि त्यांच्या नावानं असलेलं पार्थ फाउंडेशन दादांच्या वाढदिवसानिमित्तच या स्पर्धेचं आयोजन. क्या बात है, लाजवाब. लागोपाठचा दुसरा फटका, पहिला चौकार, दुसरा षटकार.
मेरी बात तो मेरी बात तो फंड्स देखील खरं तर स्टोरेज करून ठेवताय, स्टॉक करून ठेवताय स्वतःकडे, कारण त्यांना माहिती आहे सागर मोतीकर हा अत्यंत ज्वलनशील फलंदाज आहे, विस्फोटक फलंदाज आहे. आणि सागर मोतीकरच्या वाटेला एखादा गोलंदाज गेला, त्याला जर कोणी डिवचलं तर मात्र सागर मोतीकरचा प्रतिकार जो असतो तो प्रचंड कडवा असतो. हा कडवा फलंदाज आहे आणि कडव्या फलंदाजाची चव चाखायला कुठल्याच गोलंदाजाला आवडणार नाही, त्यातला हा सागर आहे. प्रशांत भोसले सारख्या एका अनुभवी गोलंदाजावर तुटून पडलेला सागर मोतीकर, मोत्यांची बरसात. थँक्यू डीजे. पहिला चेंडू डॉट बॉल, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर षटकार, चौथ्या चेंडूवर षटकार. 4 चेंडू मध्ये 16 धावा, 51 धावांची गरज असताना सागर मोतीकर बऱ्याचदा या स्पर्धेमध्ये या मैदानावर खेळताना अनेक स्पर्धांमधून त्यानं हे मैदान गाजवलेलं आहे. काही वेळा अपयश त्याला आलेलं, पण ज्या ज्यावेळी त्याला यश येतं तेव्हा समोरच्या संघाच्या चिंधड्या उडवणं त्याला आवडतं आणि सध्या तेच काम तो करतोय. रिव्हर्स स्वीप आणि आणखी एक धावांची बरसात करणारा फटका, चौकार, 1 बाउन्स, अगदी सीमारेषेने. पाच चेंडू मध्ये 20 धावांवर खेळतोय. आणि जसं आपण बघतो की सामन्याला आज उशीर झाला, आम्ही मगाशीच म्हटलो की डे नाईट असल्यामुळे आता खेळाडू थोडे रिलॅक्स असणार, त्यांना माहिती आहे की अंधार पडणार नाहीये, कारण क्रिकेटचा सूर्य तळपतच राहणार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमच्या मैदानावर. आणि म्हणून ते निवांत असतील, बॉडी लँग्वेज थोडी त्यांची रिलॅक्स असेल की सामन्याला थोडा उशीर झाला तरी चालेल. खरं तर आज उद्घाटन होतं म्हणून सामना सुरू व्हायला 12 वाजले, पण सध्या सागर 12 वाजवतोय महात्मा फुले संघाचे. क्या बात है, व्हॉट अ बॅटिंग बाय सागर, ट्रेमेंडस बॅटिंग, अनबिलिव्हेबल. पडला आणि प्रवीणच्या चिंधड्या उडवलेल्या एका षटकामध्ये. नाबाद 24, त्यामुळे निलेश लोणकर रिलॅक्स मूड मध्ये. निलेश लोणकरचं सगळं दडपण सागरनं कमी केलंय. सागर एक अत्यंत दिलखुलास व्यक्तिमत्व आहे, त्याची बॉडी लँग्वेज आपण बघितली तर हा कूल, बॉडीने कूल असणारा, मेंटली प्रेशराइज फलंदाज आहे, समोरच्याला प्रेशर मध्ये आणतो अशी त्याची फलंदाजी आहे, विस्फोटक फलंदाज आहे. सध्या रिलॅक्स मूड मध्ये नॉन स्ट्राईकवर उभा आहे. बारामतीकरांची मनं जिंकतोय, प्रेक्षकांची मनं जिंकतोय आणि एका बलाढ्य संघाबरोबर खेळताना 51 धावा करायच्यात, 6 षटकांचा मुकाबला आहे. आणि प्रशांत सर, आता मला असं वाटतं की हा सामना एक छोटा सामना करून टाकलेला सागरनं. काय वाटतं किती षटकात सामना संपेल? बिल्कुल, एक तो बात जिस तरह से मोतीकर ने बल्लेबाजी की है, फ्लाइंग स्टार्ट दिया है, लेकिन एक विकेट से कमबैक करने का मौका मिल सकता है. मैं समझ सकता हूँ एक विकेट से बात नहीं मिलेगी, लेकिन जो साझेदारी आप तोड़ेंगे तो कमबैक करने का मौका मिल सकता है. स्टार्ट बहुत अच्छा है, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी हुई है. अगदी खरं, प्रशांत सरांनी सांगितलं की एक विकेट, एक ब्रेक थ्रू कमाल करू शकतो. व्हॉट अ बॉल, सुंदर चेंडू, उसळी घेणारा, बॅकफुट वर गेला, उजव्या एसटीच्या बाहेर गेला, रूम बनवण्याचा प्रयत्न होता, मधल्या एसटीच्या वरून चेंडू होते, उसळी घेणारा झपकन आला आणि तुषार झगडेचा हा वेगवान चेंडू डॉट ठरतोय, निर्धाव. नाबाद 24 धावा करायच्यात, 51. जे प्रेक्षक उशिरा स्टेडियम कडे येत आहेत त्यांच्या माहितीसाठी, जे लाईव्ह वर उशिरा आलेले आहेत आपलं काम आटपून त्यांच्या माहितीसाठी, पारदादा चषकातला हा पहिलाच मुकाबला सुरू आहे. विकेट की तलाश थी तो बिल्कुल इस वक्त विकेट मिलता हुआ और बल्लेबाज बैक टू द पेबल जाते हुए, खास करके कुशल खिलाड़ी निलेश बैक टू द पेबल गॉन, सफलता मिली.
काय झेल घेतो की काय तुषार, पण तुषारची बॉडी लँग्वेज जर आपण बघितली तर तुषार स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होता. इतका वेगवान फटका होता, कदाचित त्याच्या तोंडावर तो लागला असता तर तुषार सुद्धा जायबंदी होण्याची शक्यता होती. बिल्कुल आपने सही कहा, कड़क शॉट था, बल्ले के बीचों बीच था, एक बार फिर रिदम होता है, एक बार मोमेंटम होता है, वो एक आगे आता है और वहां से गेंद इनके शरीर की तरफ आ रही थी, तो कमाल का स्ट्रोक खेला गया बल्लेबाज की तरफ से, अपने आप को बचाने का प्रयास किया और उसके बाद में चली गई बाउंड्री के बाहर 4 नुकले. अब जाकर देखिए कॉन्ट्रीब्यूशन क्या होता है. वन मैन आर्मी सागर मोतीकर कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं, एक गेंद पर बाकी बल्लेबाजों के लिए कुछ काम ही नहीं है और इस मैच को इन्होंने एक तरफा बनाया है. अगदी खरं, वन मॅन आर्मी पद्धतीने सागर मोतीकर खेळत असताना दुसरा धुवाधार फलंदाज स्ट्राईकवर येतोय. रणजित जगताप एक अत्यंत स्टायलिश फलंदाज आहे, आकर्षक खेळाडू आहे, जेंटलमन क्रिकेटर आहे रणजित जगताप. त्याची बॉडी लँग्वेज जर बघितली आपण तर हा खेळाडू द क्रिकेट इज द गेम ऑफ जेंटलमन्स असं म्हटलं जातं आणि हा खरा जेंटलमन वाटतो रणजित जगताप. उसळी घेणारा चेंडू ताणून फटका मारणं कशाला म्हणतात ते रणजित करायचा प्रयत्न करत होता, पण प्रमाणापेक्षा जास्त उसळी चेंडूला होती, त्यामुळे एक्स्ट्रा धाव मिळते आणि मला वाटतं पहिली धाव एक्स्ट्रा आहे. 39 पैकी एक धाव एक्स्ट्रा. 38 धावांवर खेळतोय सागर मोतीकर. जिंकायला करायच्यात 51. यावेळी घणाघात रणजितचा षटकार. Batting or bowling, Mr. Anand Chauhan. Fielding. Anand Chauhan won the toss and elected to field first. हो, सामना याच षटकामध्ये संपण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि धावफलकाकडे आपण जाऊया. जिंकलेला सामना 2.2 षटकामध्ये सामना संपवलेला आहे. एकतर्फी विजय. ट्रेमेंडस वन बाय किशोर लवे. वेल प्लेड सागर मोतीकर, वेल प्लेड रणजित जगताप. हार्ड लक टू इम्रान पठाण, हार्ड लक टू यू. संघ बांधणी करण्यामध्ये, प्लॅन करण्यामध्ये, स्ट्रॅटेजी करण्यामध्ये इम्रान पठाणसाठी संघ कमी पडला आणि त्यामुळे त्यांना एकतर्फी पराजय स्वीकारावा लागतोय. मी राकेश भैया वाल्मिकी यांना विनंती करणार आहे, आपल्या हस्ते, आपल्या शुभ हस्ते सामन्याचा मानकरी हा किताब देणार आहे आणि किशोर मोतीकर आणि टीम आपल्या फलंदाजाचं स्वागत करायला, त्याचबरोबर इम्रान पठाणच्या संघाला भेटण्यासाठी पुढे येत आहेत. कॉंग्रॅच्युलेशन, वेल डन, वेल प्लेड वॉरियर्स, यू प्लेड लाईक वॉरियर्स. अगदी योद्ध्यांप्रमाणे खेळले, लढले आणि जिंकले.